माझ्या भावाच्या घराचं काम आहे चालू, त्याच्यामुळे मला आज डबा न्यायला झाला उशीर, भरपूर उशीर झाला. आणि त्याच्यात गणेशजींची फरमाईश होते की फणसाची भाजी. फणसाची भाजी मी आयुष्यात पहिल्यांदा केलेली आहे, तर तुम्ही पण बघा आणि दादाच्या घराचं काम कसं चालू आहे ते पण बघा. व्हिडिओ नक्कीच बघा. पहिल्यांदा केली आज याची भाजी फणसाची. कशी झाली गणेशजी? इकडे दाखवून खायला मला सांगा. रस्साने केला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री हॅलो फ्रेंड्स, तर माझ्या घराचं म्हणजे माझ्या भावाच्या घराचं काम चालू झालेलं आहे. भरपूर जण म्हणत होते बाबा तुम्ही अशा घरात राहतात, त्यांना तशा घरात ठेवतात, परंतु आता त्या घराचं काम चालू झालेलं आहे. आणि असं तुम्हाला आधीच सांगते की माझे इथं नाही आहेत पप्पा, ठीक आहे. त्याच्यानंतर माझे दोन्ही भाऊ, आता माझा हा भाऊ पण गेलेला आहे बाहेरगावी कामाला, कारण त्याने गट असते ना आपला गटाचे पैसे काढून तो घराचं काम करत आहे. आणि इथं ना व्यवस्थित कामधंदे मिळत नाही, त्याच्यामुळे तो माझ्या मोठ्या भावासोबत बाहेरगावी कामाला गेलेला आहे. आता हे जे घराचं काम आहे, मटेरियल वगैरे आणणे, मजूर सांगणे, हे सर्व काम त्यांनी मला सांगितलेलं आहे की व्यवस्थित सर्व मटेरियल आणायचं आणि व्यवस्थित टाकून ठेवायचं. तर ते पाहता काय झालं ना की डब्यालाच उशीर झाला बाबा. आणि आता आज गणेशजी नक्की माझ्यावर तापणार आहे. तर इथं ना मला करायचं होतं त्यांच्यासाठी आंब्याचं पणं आणि मस्तपैकी फणसाची भाजी. आता ते काय म्हणतात की सर्व काम तुलाच करावं लागते का, सर्व कामाचा ठेका तूच घेतलेला आहे का? तर बरोबर आहे ना, मी त्यांच्या घरात राहते, त्याच्यामुळे त्यांचे कामं स्वीकारणे किंवा मला आवडतात घराच्या जबाबदाऱ्या स्वीकारणे, लोकांची कामं करून देणे. आणि मला जर त्यांनी काम कोणतं सोपवलेलं आहे तर ते मला करायला आवडते. तर पहिल्यांदा आज मी फणसाची भाजी माझ्या नवऱ्यासाठी करणार आहे. आता काय माहीत बाबा कशी होती आणि कशी नाही. तर फणस 2 प्रकारची भाजी होत असते अशी म्हणतात. तर पहिला प्रकार की आपण ते फणस तळून घेतो, दुसरा प्रकार ते आपण पाण्यात वाफून घेतो. तर मी ना पाण्यात वाफून घेतलेला आहे फणस. आधीच मला ना ते मटेरियल वगैरे ते आणायचं, त्याच्यामुळे उशीर झालेला होता. मग इथं काय केलं मी, टोमॅटो, कांदा, लसण, अद्रक, सांबार, हिरवी मिरची, तेजपत्ता, हे सर्व जे आहे ना ते मी भाजून घेतलं. भाजून केल्यावर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर जिरं मोहरीचा तडका दिला. तो काढलेला मसाला होता तो टाकला. तो मसाला मी तोपर्यंत लाल होऊ दिला जोपर्यंत तो मसाला तेल सोडत नाही. आणि त्यानं जसं तेल सोडलं तर मग त्याच्यात मस्तपैकी मिरची टाकली, 1 चम्मच 2 चम्मच जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी. नंतर हळद, मीठ आणि मस्तपैकी दवेका दिव्य मी मसाला यूज करत असते. आणि मस्तपैकी ग्रेव्ही तयार आहे. चला या तुम्ही पण माझ्या हातची मस्तपैकी फणसाची भाजी खायला. कसं आहे, स्त्री अशी आहे ना की ती कुठून काही शिकत नाही बिचारी, पण तिला ना यूट्यूब बाबा जिंदाबाद. यूट्यूबला पाहिलं ना की प्रत्येक भाजी आपल्याला येऊनच जाते. आणि मी आनंदी आहे कारण माझ्या भावाच्या घराचं काम चालू झालेलं आहे. आता त्याचंसुद्धा मस्त करवणार आणि त्याची बायकोसुद्धा आनंदात राहणार. झाली ना मटणासारखी भाजी. मी कधी मटण खाल्लेलं नाही आहे, पण गणेशजी सांगत होते की एकदम तुम्ही चिकन जशी भाजी असते ना तशी तू भाजी केलेली आहे, एकच नंबर भाजी केलेली आहे. माझ्या नवऱ्याने मस्तपैकी माझी तारीफ केली, ते मला खरंच खूप छान वाटलं. त्याच्यानंतर इथं मी करत आहे आता आंब्याचं पण. तुम्ही पण या आंब्याचं पण माझ्या हातचं प्यायला. तर तुम्ही बघू शकता याच्यात मी सगळ्यात अगोदर आंबे जे आहे ना ते वाफून गेले होते. मग ते पाण्यात मी गरगर फिरवले, जसं आपण डाळ घोटतो तसे मी ते घोटले. त्याच्यानंतर मी मस्तपैकी तुपामध्ये जिऱ्याची फोडणी टाकली आणि ते आंब्याचं पाणी प्लस गुळाचं पाणी एकत्र केलं. तर आता सर्व भांडे वगैरे मी घासायची बाकी राहू दिली आणि मी निघालेली आहे गणेशजीचा डब्बा घेऊन. आणि ते बघा कसे तापले. पहिल्यांदा केली आज याची भाजी फणसाची. कशी झाली गणेशजी? इकडे दाखवून खायला मला सांगा. रस्साने केला, अशीच केली घट्ट. रस्सा असते का याच्यात? चांगली नाही झाली का टेस्ट? हां, तळा लागते. वाफवलं बा मी, वाफून केली पाण्यात, वाफवलं पहिले, शेंगा वाफवतो तशा. चांगली नाही झाली का भाजी? काय घेऊन देता? कपाट. आता पाहिलं मी कपाट. महाराज एवढं मोठं एवढं काय करू द्या कपाटाचं? काय
तर साहजिकच आहे, उशीर झाला तर कोणी पण नवरा रागावणारच आहे. पण गणेशजीला मग मी समजून सांगितलं की सागरच्या घराचं काम चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यात ते कामधंदा पाहायला उशीर लागला, मजूर सांगावा लागला, मटेरियल वगैरे लिहून घ्यावं लागलं, किती आणायचं काय आणायचं. मग गणेशजी मला बोलले झालं, मग आता आम्हाला 3 वाजता किंवा 4 वाजता डबा मिळत जाणार, कारण सर्व याचं तुम्हीच कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, असं तसं ते माझी मजा उडवत होते. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला शॉपवर बसवलं आणि आमच्या शॉपसाठी त्यांनी आणलेले आहेत खुर्ची आणि टेबल, बघू शकता तुम्ही. तर आमच्या ना व्यवसायातूनच आम्ही व्यवसायासाठी थोडं फर्निचर एकत्र करत आहोत, कारण आता उन्हाळा संपला की आपण लस्सी तर विकू शकत नाही. मग लस्सी नंतर दुसरा बिझनेस कोणता हे तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेलच ना, की दुसरा बिझनेस आली इथं. सरका तिकडे माझ्यापर्यंत का माझी राहणार बाई आहे का तू? नाही, तुम्हीच केला होता माझ्यासाठी स्वयंपाक. दाढी करू दे, कटिंग करू दे, काय इथं काय तुम्हाला पोरी पाहायला लागतात काय? ऐ पाहू द्या कशी केली दाढी कटिंग. इकडे या ना, तुमच्या मागं फिरू का मी मोबाईल घेऊन? आणि ते चेअर वगैरे लावल्यानंतर ते गेले आणि त्यांनी दाढी कटिंग वगैरे करून आले आणि माझं इथं जेवण वगैरे बाकी होतं. आणि कसं आहे, मी तुम्हाला माहिती आहे की जास्तीत जास्त आता टिफिन स्वरा म्या इथं जे व्यवसाय केला तो पैसे माये होते, तुम्ही कसे काय ते 40 रुपये घेतले? ते कसे हे पैसे आता माये आहेत, हे 60 रुपये आणि ते मगाचे 40 रुपये द्या. पैसे द्या असते ना काय लोक. मग म्या केली होती ते गिराईकी, ते पैसे माये आहेत ना. अहो म्या केली का तो केली का, पैसे तर साजवळीचे संध्याकाळी. असं नाही माहीत, म्या केले ते पैसे माये होते. माये आहेत ते पैसे, माये आहेत ते पैसे द्या. जरा शिक लस्सी द्या, जाऊ द्या. आता याच्या बाद मग तुम्ही दुकानावर भरता ना, मला दुकानात हाकडून द्यायला पा कसे करतात. आणि आल्यावर बस मध्ये दाढी करू दे, मध्ये हे करू दे, मध्ये ते करू दे, कशी. तर हे बघा, आमच्या शॉपसाठी आम्ही आणलेले आहेत नवीन चेअर, कारण आता पुढं आमचा नाश्ता सेंटर चालू होणार आहे. कारण लस्सी संपल्यानंतर, उन्हाळा संपल्यानंतर मस्तपैकी आम्ही नवरा बायको, आमची मुलगी जाणार आहे नवोदयला आणि आम्ही नवरा बायको मिळून मस्तपैकी हे छोट्याशा दुकानाचं मोठं दुकान करणार आहोत, नाश्ता सेंटर लावणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आमचा व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. तर चला सर्वांना बाय बाय. आता मी जाते घरी.